अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम, विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, सत्ताधारी विरोधकांचा सन्मान करत नसल्याचा आरोप. महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते गैरहजर, विरोधकांमध्ये संगनमत नसल्याची उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. काही नेत्यांनी स्वतःच्याच बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा शिंदेंचा टोला. विरोधकांनी सरकारला दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. विरोधकांच्या पत्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची सही, पत्रातल्या मातृभाषेत अनेक चुका असल्याचाही टोला. अजित पवारांच्या विमान अपघाताचं सर्व सत्य कळलं पाहिजे, विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. कंपनीचं पूर्ण ऑडिट डीजीसीएकडून सुरू असल्याची फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून झिरवाळांची पाठराखण, झिरवाळांविरोधात कुठलेही पुरावे नाहीत, पुरावे सापडले असते तर कारवाई केली असती, फडणवीसांचं विधान. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, विरोधी पक्षनेता न देणं हा लोकशाहीला लागलेला कलंक असल्याची राऊतांची टीका. भाजपला विरोधी पक्षनेत्याची भीती आहे का, आदित्य ठाकरेंचाही सवाल. महाविकास आघाडीकडे राज्यसभेची एक जागा, राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये मतमतांतर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून सुद्धा राज्यसभेच्या जागेवर दावा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक, सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना. अजितदादांच्या विमान अपघातावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडूनही शंका. अजितदादांच्या अपघाताबाबत शंका का घेऊ नये, वडेट्टीवारांचा सवाल. अजितदादांच्या अपघाताबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिका संदिग्ध, भास्कर जाधवांचं वक्तव्य. शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटत असल्याने पवारांवर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू. शरद पवारांची तब्येत बरी असल्याची माहिती. मनसेला स्वीकृत नगरसेवकाऐवजी प्रभाग समिती अध्यक्षपद मिळण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना मनसेसाठी प्रभाग समिती अध्यक्षपद सोडणार का? संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सूरज चव्हाण यांच्यात चर्चा. नक्षलवादी संघटनेचा सदस्य देवजीचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. देवजीसह 16 नक्षल्यांनी शस्त्र टाकली. सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर नक्षलवादी संघटना विखुरल्या. अकोल्यातील मनारखेड गावामध्ये हनुमान मंदिराच्या कळसावर उधळल्या नोटा. नोटा गोळा करण्यासाठी भाविकांची झुंबड. काही काळ चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. मार्चपासून राज्यभरात दूध महागणार. दुधाची प्रति लिटर किंमत 2 रुपयांनी वाढणार. खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय.